राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। सध्या सक्रिय नसलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा सक्रिय करा, ज्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी द्या। या नेत्यांना बळ दिलं तर विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असे निर्देश काल विले पार्लेमध्ये झालेल्या बैठकीत संघाने भाजपला दिले। त्यामुळे दिलीप कांबळे, प्रकाश मेहता, माधव भंडारी, राज पुरोहित या नेत्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्यात येणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सुशांत, पुन्हा एकदा सक्रियतेसाठी महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत, काय त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या आदेशात काय म्हटलंय? विशाल, आपण जर बघितलं असेल तर काल विले पार्ले येथे एक महत्त्वाची बैठक जी आहे ती झाली आणि या बैठकीत संघाने काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर काही भाजपचे नेते आहेत ज्यांची विचारधारा संघाची विचारधारा आहे, भाजपची विचारधारा आहे, मात्र ते सध्या राजकारणात फारसे सक्रिय नाहीत। अशा नेत्यांना पुन्हा एकदा सक्रिय करा आणि त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या द्या, जेणेकरून विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो। यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं असेल तर माजी मंत्री दिलीप कांबळे असतील, माजी मंत्री प्रकाश मेहता असतील, माधव भंडारी असतील, राज पुरोहित असतील, यांना पुन्हा एकदा सक्रिय करून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी द्या, जेणेकरून प्रचाराची यंत्रणा असतील त्यासाठी त्यांची मदत होऊ शकते, अशा सूचना ज्या आहेत त्या संघाने दिलेल्या आहेत। काही महत्त्वाच्या बाबीवर संघाने खरं तर लक्ष केंद्रित केलेलं आहे। जर विधानसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर संघ आणि भाजप विचारधारेशी निगडीत जे कार्यकर्ते असतील, जे पदाधिकारी असतील, यांना सक्रिय करून घ्या, अशा सूचना विशाल यावेळी देण्यात आलेल्या आहेत। नक्कीच, धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।